श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगू लागले. कद्रूने अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर भगवान इंद्राने कृष्ण मेघांच्या समूहांनी सर्व आकाश झाकून टाकले आणि पवित्र जलाची पृथ्वीवर वृष्टी करा अशी मेघांना आज्ञा केली. आकाशामध्ये परस्परांविरुद्ध जणू काही प्रचंड गर्जना करणाऱ्या आणि विद्युल्लतामुळे उज्ज्वल झालेल्या त्या मेघांनी विपुल जलाची वृष्टी केली. अतिशय अद्भुत दिसणाऱ्या व घोर गर्जना करून पर्जन्याची अखंड जोरदार वृष्टी करणाऱ्या मेघांनी आकाश जणू काही झाकून टाकले. मेघगर्जनारूपी घोषामुळे आणि विद्युल्लता व वायू यांच्या कंपनामुळे सर्वत्र कोसळणाऱ्या पर्जन्यधारामुळे आकाश जणू काही नर्तन करू लागले. एकसारखी जोरदार पर्जन्यवृष्टी करणाऱ्या त्या मेघामुळे आकाशात चंद्र आणि सूर्य यांच्या तेजाचा संपूर्ण अस्त झाला. अशा प्रकारे इंद्राने पर्जन्यवृष्टी करण्यास आरंभ केला असता नागांना अपार हर्ष झाला. सर्व पृथ्वी सर्व बाजूंनी पाण्याने अपरंपार भरून गेली. ते स्वच्छ शीतल जल अगदी थेट रसातळापर्यंत गेले. त्याचा परिणाम असा झाला की हजारो जलप्रवाहामुळे पृथ्वी तुडुंब भरली आणि ते भुजंग आपल्या मातेसह रामणीयक नामक द्वीपाकडे गेले. सौती म्हणतात, पर्जन्यधारांनी पूर्णपणे भिजलेले ते भुजंग गरुडाच्या पाठीवर बसून मोठ्या आनंदाने अगदी थोड्या वेळात त्या रामणीयक द्वीपात जाऊन पोचले. मकरांचे निवासस्थान असलेल्या आणि प्रत्यक्ष विश्वकर्म्याने निर्माण केलेल्या त्या द्वीपावर ते सर्प गरुडासह जेव्हा प्रथम उतरले तेव्हा तेथे त्यांना लवणासूर नावाचा असुर दिसला आणि एक अत्यंत मनोरम अरण्यही त्यांच्या नजरेस पडले. ते अरण्य सागराच्या जलाने सर्व बाजूंनी वेढलेले होते. पक्ष्यांच्या असंख्य समूहांनी ते निनादित झाले होते. अनेक वर्णांच्या फळांनी आणि फुलांनी नटलेल्या गर्द वनराजींनी ते गजबजून गेले होते. नेत्रांना भुरळ पाडणाऱ्या निसर्ग सौंदर्याने ते नटलेले होते. निर्मल जलाने परिपूर्ण असलेल्या सरोवरांनी ते सुशोभित झाले होते. अत्यंत मोहक गंध सर्वत्र दरवळून सोडणाऱ्या शीतल वाऱ्यामुळे ते आंदोलित झाले होते. आकाशात भिडलेल्या चंदन वृक्षांनी व वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या आणि फुलांचा सडा घालणाऱ्या इतर वृक्षांनी ते सुशोभित झाले होते. त्या वृक्षांवरून खाली गळून पडत असलेली फुले वाऱ्यामुळे इतस्ततः उधळली जात होती आणि ते वृक्ष पर्जन्यवृष्टीमुळे आर्द्र झालेल्या पुष्पांची त्या नागांवर जणू काही उधळण करत होते. मनाला अपार हर्ष प्राप्त करून देणारे, गंधर्वांना व अप्सरांना अतिशय प्रिय असलेले, मधुमत्त भ्रमरांच्या गुंजारवाने निनादणारे, डोळ्यांचे पारणे फेडणारे, रमणीय, पवित्र, पुण्यकर, लोकांचे मन वेधून घेणाऱ्या सर्व गुणांनी युक्त असलेले, अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या निनादांनी दुमदुमलेले असे ते वन पाहिल्याबरोबर कद्रूच्या पुत्रांना अपार आनंद झाला आणि ते त्या वनात स्वैरविहार करू लागले. आणि महाबलाढ्य पक्षीराज गरुडाला ते म्हणाले, हे गरुडा, तू आत्तापर्यंत अनेक रम्य देश संचार करीत असताना पाहिले असशील. म्हणून आमची तुला अशी विनंती आहे की अतिशय रम्य असलेल्या आणि निर्मल उदकाने परिपूर्ण असलेल्या दुसऱ्या एखाद्या द्वीपामध्ये तू आम्हाला घेऊन जा. नागांचे हे बोलणे ऐकून गरुडाने आपल्या मनाशी विचार केला आणि आपली माता जी विनता तिला तो म्हणाला, माते,
सर्पांनी ही जी आज्ञा मला केली आहे त्या आज्ञेचे पालन मी काय म्हणून करावे? विनता म्हणाली, पक्षीराज गरुडा, सर्पांनी कपट केले आणि त्यामुळे मी पैज हरले, म्हणून सवतीची दासी होण्याचे दुर्दैवाने माझ्या नशिबी आले आहे. मातेकडून हे कारण समजल्यावर गरुडाला परम दुःख झाले आणि तो त्या सर्पांना म्हणाला, भुजंगांनो, मी तुम्हाला काय आणून दिले असता, अथवा कोणते रहस्य मला समजले असता, किंवा मी काय केले असता तुमच्या दास्यातून माझी मुक्तता होईल ते मला नेमके सांगा. सवती म्हणाला, गरुडाचे हे बोलणे ऐकून सर्प त्याला उलट म्हणाले, हे विहंगमा, अमृत तू आपल्या पराक्रमाने आमच्यासाठी घेऊन ये, म्हणजे दास्यातून तुझी मुक्तता होईल. हे विहंगमा, देवांनी हरण केलेले अमृत तू आपल्या पराक्रमाने आमच्यासाठी घेऊन ये, म्हणजे दास्यातून तुझी मुक्तता होईल. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30 वाजता महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.